मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये, इम्पॉर्टंट लाईव्ह सेशनमध्ये. सो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जेवढे पण लोक हा सेशन अटेंड करत आहेत लाईव्हमध्ये, त्यांच्यासमोर मी आता लाईव्ह ट्रेड घेणार आहे, तो म्हणजे फेब्रुवारी महिन्यासाठी. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या चॅनलवरती मी जे पण BTCमध्ये, बिटकॉइनमध्ये जे पण ट्रेड घेतो ऑप्शन सेलिंगसाठी, ते सर्व तुमच्या समोर मी लाईव्हमध्ये घेत असतो. तुमच्यासमोर मी लाईव्ह घेतो, सोबत तुम्हाला यूट्यूबवरती पण त्याचा व्हिडिओ जो आहे तो पोस्ट करून वेळोवेळी माहिती देत असतो. आणि म्हणजे मी जे काही ट्रेड करतो तुम्हाला समजतील, सोबतच त्याचे जे काही रिझल्ट्स असतात तेही मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. सो जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला म्हणजे जानेवारी महिन्यासाठी जो मी ट्रेड घेतलेला होता त्याचे रिझल्ट सर्व इथे तुम्हाला मी ऑलरेडी शेअर केलेले आहेत, चॅनलवरती तुम्ही बघून घेऊ शकता. त्याआधी आपल्या डिसेंबर महिन्यासाठी जो काही ट्रेड होता त्याचे सुद्धा रिझल्ट्स मी शेअर केलेले होते. सोबतच आपला जो क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंग सुरू आहे त्याचेही रिझल्ट्स मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. गेल्या एका महिन्याचे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. सो आज मी तुमच्यासमोर फेब्रुवारी महिन्यासाठी असाच एक नवीन ट्रेड घेतो आहे आणि तो मी तुमच्यासमोर इथे लाईव्हमध्ये घेणार आहे. सोबतच तुमच्यासोबत तो शेअर पण करणार आहे. त्याचे जे काही रिझल्ट्स येतील तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेड बघूया, प्रॅक्टिकल रिस्क मॅनेजमेंट बघूया, स्टॉप लॉस वगैरे मी काय लावणार आहे ते सर्व आपण या ठिकाणी शिकून घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे. सो आता इथे तुमच्यापैकी किती लोक ऑलरेडी क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग करत आहेत मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मग भले तुम्ही पोझिशनल ऑप्शन सेलिंग करत असाल किंवा तुम्ही एक डेली क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग अल्गोमध्ये करत असाल, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आता सगळ्यात पहिलं म्हणजे मी तुम्हाला नेतो माझ्या डेल्टा एक्सचेंजच्या अकाउंटवरती. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे, तिकडून तुम्ही तुमचं फ्री अकाउंट जे ते ओपन करून घेऊ शकता. सो आता इथे माझ्या अकाउंटमध्ये मी तुम्हाला नेतो आणि सर्वात पहिलं म्हणजे मी तुम्हाला एक दाखवतो PNL, म्हणजे आपलं काय PNL झालेलं आहे गेल्या एका महिन्याचं ते. ठीक आहे. सो तुम्ही जेव्हा इथे 30 डेज करता, ठीक आहे, जेव्हा तुम्ही इथे 30 डेज करता, सो त्यानंतर 30 डेज केल्यानंतर इथे तुम्हाला दिसतो आहे जवळपास रिअलाइज प्रॉफिट जो आहे 30 दिवसांमध्ये तो झालेला आहे जवळपास 1,88,000 रुपये. ओके, हे आहे कम्प्लिटली पोझिशनल ऑप्शन सेलिंग जे मी तुमच्यासोबत शेअर करतो यूट्यूबवरती ते. डिसेंबर महिन्यामध्ये आपण हा एवढा प्रॉफिट बुक केलेला होता, जवळपास तो होता साधारणतः 42,000 रुपयाच्या आसपास. आणि एक कालच आपण प्रॉफिट बुक केलेला आहे, काल परवाचा आपण प्रॉफिट बुक केला 1,45,000 रुपयांचा. ठीक आहे. ह्याच्यासाठी कॅपिटल किती लागलं, काय लागलं, या सर्व गोष्टी मी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत चॅनलवरती. ठीक आहे. चार्जेस वगैरे सुद्धा तुम्ही बघू शकता की एवढ्या प्रॉफिट बुक करण्यासाठी किती फीज मला लागली ते. ठीक आहे. 7,000 रुपयाची एक आसपास फीज जी आहे ती डेल्टा एक्सचेंज कडून मला चार्ज झालेली आहे. आता स्वतः वेळ आलेली आहे नवीन ट्रेड घ्यायची, कारण की तुम्ही जर बघाल तर माझा एकही ट्रेड इथे सुरू नाहीये. ठीक आहे. एकही ट्रेड सुरू नाहीये. माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे 3,00,000 रुपये. ओके, 3,00,000 रुपयाचा माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे. मी या अकाउंटमध्ये 3,00,000 रुपये ऍड केलेले होते आणि जसा माझा प्रॉफिट होतो तसे मी ते पैसे विड्रॉ करत जातो. ठीक आहे. कारण की क्रिप्टोमध्ये मॅक्झिमम पैसे तुम्ही अकाउंटला ठेवू शकत नाही. आता मला हे कोणी सांगेल का कमेंट बॉक्समध्ये की क्रिप्टोमध्ये आपण अकाउंटला जास्तीचे पैसे का नाही ठेवायचे? मी तुम्हाला एवढे दिवस ऑप्शन सेलिंग शिकवतो आहे, मी तुम्हाला विविध मार्जिन मोड शिकवलेले आहेत. सो मला कमेंट बॉक्समध्ये हेही सांगा की क्रिप्टो ऑप्शन सेलिंग करताना तुम्ही अतिरिक्त पैसे म्हणजे खूप जास्त अतिरिक्त पैसे अकाउंटमध्ये का नाही ठेवायचे. बघा किती लोकांना समजलेलं आहे, किती लोकांना माहिती, नक्की कमेंट करून सांगा. फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे. सो तुम्ही इथे विड्रॉमध्ये जरी जाऊन बघाल तरी ऑलरेडी जे आहे तुम्ही पैसे इथे जो माझा प्रॉफिट आहे तो इथे विड्रॉ केलेला होता आणि करंटली माझी एकही पोझिशन इथे चालू नाही. आता मला एक टोटल एका महिन्यामध्ये 1,80,000 रुपयांचा प्रॉफिट झाला आणि ओव्हरऑल माझ्या अकाउंटला कॅपिटल होतं तो म्हणजे 3,00,000 रुपये. ठीक आहे. खूप मी तुम्हाला इम्पॉर्टंट कन्सेप्ट शिकवतो आहे स्ट्रॅटेजीपेक्षाही. आता 3,00,000 पैकी माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये वापरले जातात फक्त 2,00,000. ठीक आहे. 3,00,000 रुपये माझ्या अकाउंटला आहेत, बट माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये फक्त 2,00,000 रुपये जे ते वापरले जातात आणि 1,00,000 रुपये जे आहेत ते एक सेफ्टी म्हणून ठेवतो की मार्केट कधी थोडा मोठा लॉस दिसायला लागला आणि मला एक्झिट नसेल व्हायचं तर ते अकाउंटला असावे म्हणून ठेवतो. आता तुम्ही म्हणाल की 1,80,000 रुपये प्रॉफिट झाला, मग ते पैसे अकाउंटमध्ये का नाही ठेवले? ह्याच्या मागचं रिझन म्हणजे ना, लक्षात घ्या आपण इथे कोणता मोड यूज करतोय. क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंग करण्यासाठी आपण कोणता मोड यूज करत आहे. जेवढी पण लोक आपल्याला युट्यूबवरती सिरियसली बघतायत त्या सर्वांना माहिती आहे आपण कोणता मोड ऑप्शन सेलिंगसाठी यूज करतो आहे, किंवा अल्गो क्रिप्टोमध्ये अल्गो ट्रेडिंगसाठी कोणता मोड यूज करतो, कोणता मार्जिनचा मोड यूज करतो. सो आपण जो मार्जिनचा मोड किंवा तुम्ही जो जेवढी पण लोक करत आहात ते सर्वजण यूज करत आहात पोर्टफोलिओ मार्जिन. ठीक आहे. पोर्टफोलिओ मार्जिन. आता पोर्टफोलिओ मार्जिन मध्ये कसं असतं की समजा आज माझ्या अकाउंटला 3,00,000 रुपये आहेत. मी समजा आज तुमच्या समोर ट्रेड घेतला 2,00,000चा. ठीक आहे. आज तुमच्या समोर ट्रेड घेतला 2,00,000चा. ह्या ट्रेडमध्ये माझा स्टॉप लॉस लागलेला असणार.
ह्या ट्रेडमध्ये माझं टार्गेट पण लागलेलं असणार तुमच्यासमोर. आज जो मी ट्रेड घेणार स्टॉप लॉस लागलेला असणार, टार्गेट लागलेलं असणार. पण समजा हे सर्व लागलेलं आहे, ठीक आहे, पण मार्केटमध्ये मोठी मुवमेंट आली, ठीक आहे, मी 2 लाख रुपये लावलेत आणि माझे पोर्टफोलिओ मार्जिन असल्यामुळे सगळे पैसे पण जाऊ शकतात. 2 लाख रुपये लावले तर 2 लाख रुपये सुद्धा जाऊ शकतात. क्रिप्टोच्या ऑप्शन सेलिंगचं हे एक आहे की तुमचे सर्व पैसे जाऊ पण शकतात किंवा तुम्हाला 100% रिटर्न भेटू पण शकतो. आपण जी मागची स्ट्रॅटेजी घेतलेली मागच्या महिन्यात, तिकडे आपल्याला जवळपास 70% रिटर्न भेटलेला कॅपिटलवरती 10 दिवसात. सो ही पॉवर पण आहे क्रिप्टोमध्ये ऑप्शन सेलिंगची. किंवा जर मार्केटमध्ये वेडीवाकडी मूव्ह आलेली तुमचा स्टॉप लॉस नसेल तर तुमचं सर्व कॅपिटल जाऊ पण शकतं किंवा एका टायमाला तुमचं सर्व अकाउंट सुद्धा उडू शकतं. उडू शकतं म्हणजे समजा तुमच्या अकाउंटला 10 लाख रुपये आहेत, तुम्ही रात्री झोपलात, बिटकॉइन आज आहे 90,000, उद्या तो 70,000ला गेला, तर तुमच्या अकाउंटमध्ये 10 उडू शकतात आणि त्यानंतर तुमची पोझिशन एक्झिट होणार. का? कारण तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन निवडलं. सो ह्या कारणामुळे तुम्ही पोर्टफोलिओ मार्जिन निवडलेलं असताना तुमच्या अकाउंटमध्ये एक्स्ट्रा जे पैसे ठेवायचे नाहीत. आता मी माझ्या अकाउंटमध्ये 3 लाख रुपये ठेवलेले आहेत. मला माहिती आहे ही 3 लाख रुपये रिस्क आहे माझी, पण मी तेवढीच रिस्क घेऊ शकतो. ह्याच्यावरती जो काय प्रॉफिट होईल मी विड्रॉ करणार. जसं मी तुम्हाला म्हटलं, मी ऑलरेडी 1,80,000 विड्रॉ केलेले आहेत. अजून एखादा महिना मार्केटमध्ये मला परत प्रॉफिट झाला, माझे सर्व 3च्या 3 लाख रुपये विड्रॉ होतील आणि त्यानंतर जे अकाउंटला राहतील तर माझ्यासाठी बोनस असेल. ठीक आहे. सो अकाउंटला कधी एक्स्ट्रा पैसे ठेवायचे नाहीत. मार्केटमध्ये एखादा ट्रेड जरी तुमचा चुकला, ट्रेड ऑब्व्हियसली चुकणार, कधी ना कधी चुकणार. आपण वर्षभर 12 ट्रेड घेतोय, वर्षभरात आपण जर 12 ते 14 ट्रेड घेतो आहे पोझिशनलमध्ये, तर आपले 3 ते 4 ट्रेड चुकू शकतात, लॉस होऊ शकतो. सो तो लॉस केवढा घेतला पाहिजे हे पण इम्पॉर्टंट आहे. असं नाही की तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपये आहेत आणि एका ट्रेडमध्ये 10 लाख रुपये जात आहेत, तसं नाही. म्हणून अकाउंटला आधीच लिमिटेड पैसे ठेवा, म्हणजे जेणेकरून जरी काही वाईट परिस्थिती जरी आली, कोविड सारखी किंवा वॉर सारखी, तरी तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे आहेत तेवढेच जातील मॅक्झिमम, त्यापेक्षा जाणार नाही. ठीक आहे. सो त्यामुळे मी तेवढंच कॅपिटल इथे ठेवलेलं आहे. मी इथे 3 लाखाचे 30 लाख नाही केलेले आहेत ऍड, कारण की मला माहिती आहे पोर्टफोलिओ मार्जिनमध्ये रिस्क असते. ठीक आहे. आणि एवढं होऊन सुद्धा मी माझ्या ट्रेडला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावलेले आहेतच. सो हा एक कन्सेप्ट समजलेला असेल तर मला जरा कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा, कारण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट हा होता. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला मार्जिन मोडबद्दल माहिती नसेल तर मी त्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे. चॅनलवरती आपला एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, आयसोलेटेड मार्जिन, क्रॉस मार्जिन आणि पोर्टफोलिओ मार्जिन हे काय आहे. सो ते एकदा नक्की बघून घ्या, कधी काय वापरायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. सो आता आपण जाऊया, थोडासा बीटीसीचा चार्ट बघूया. तुम्हाला माहिती असेल मी 10 तारखेला जे आहे ते इथे एक्झिट केलेलं होतं. तुम्हाला जे मगाशी मी पीएनएल दाखवलं, 10 तारखेला माझा ट्रेड मी एक्झिट केला. ठीक आहे. 10 जानेवारीला, आज आहे 12 जानेवारी. सो तुम्ही जर बघत असाल ना, तर 10 तारखेनंतर मार्केटमध्ये फार मोठी मुवमेंट आली. 10 तारखेपर्यंत इथे मार्केट कम्प्लीट साईडवेजच होतं. ओके, एक मिनिट मी हे करतो. मार्केट जे इथपर्यंत कम्प्लीट असं साईडवेज होतं, पण त्यानंतर 11 तारीख गेली आणि आजच्या दिवशीच मार्केट बघा 90,000 वरनं 92,000 गेलं, परत 92,000 वरनं परत 90,000 आलं. म्हणजे काय केलं मार्केटने इथे असताना ह्या लोकांचे पण इथे ज्यांचे स्टॉप लॉसेस होते, म्हणजे ज्यांनी शॉर्ट केलेलं मार्केटमध्ये, ज्यांनी शॉर्ट केलेलं त्यांचे स्टॉप लॉसेस इथे होते, त्यांचे पण स्टॉप लॉस उडवले. मार्केट वर जाते म्हणून लोकांनी इथे बाईंग केली आणि खाली स्टॉप लॉस लावलेले, त्यांचे पण स्टॉप लॉस उडवले. दोघांचेही स्टॉप लॉसेस मार्केटने उडवलेले आहेत. आणि हे सर्व होत असताना आपल्या अकाउंटमध्ये पोझिशनल एकही ट्रेड सुरू नव्हता. ठीक आहे. आपल्या अकाउंटमध्ये एकही ट्रेड सुरू नव्हता. ठीक आहे. सो योग्य वेळी तुम्हाला एक्झिट करता आलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे किती % प्रॉफिट तुमच्यासाठी योग्य आहे. सो संडेचा दिवस होता, मी संडेच्या दिवशी एक्झिट केलेलं होतं. ठीक आहे. सो त्यामुळे आपण ही व्हॉलेटिलिटी पासून वाचलेलो आहोत. भले मार्केटमध्ये असतो तरी काही जास्त लॉस नसता झाला, प्रॉफिटच झाला असता, पण आपण त्यापासून वाचण्यामध्ये यशस्वी झालो. आता आपल्याला घ्यायचं आहे नवीन ट्रेड. ठीक आहे. कारण की मार्केटमध्ये थोडीशी व्हॉलेटिलिटी येऊन गेली, अजूनही येऊ शकते. पण ही थोडी व्हॉलेटिलिटी आल्यामुळे ऑप्शन्सचे जे प्राइजेस आहेत ते थोडेसे वाढलेले असणार, बरोबर. ऑप्शनचे जे प्रीमियम आहेत, तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी आली किंवा आयबी वाढली तर काय होतं, मार्केटमध्ये प्रीमियम वाढतं. सो ते थोडेसे वाढलेले आहे. सो आपल्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे मी आत्ता तुमच्यासमोर फेब्रुवारी महिन्याचा स्ट्रॅडल करणार आहे. मग फेब्रुवारीच का जानेवारीचा का नाही तेही तुम्हाला सांगणार. ठीक आहे. अजून एक गोष्ट, जानेवारीचा स्ट्रॅडल पण मी करणार, पण तो एवढ्यात नाही करणार, तो मी वीकलीमध्ये करणार. जेव्हा करेन तेव्हा तुम्हाला सांगेन. तुम्हाला माहिती आहे मी वीकली स्ट्रॅडल्स पण घेतो. सो जेव्हा मी घेणार तेव्हा तुम्हाला सांगणार. पण आता ही माझी मेन स्ट्रॅटेजी आहे. सो त्यामध्ये मी तुमच्यासमोर फेब्रुवारी महिन्याचा स्ट्रॅडल जो आहे तो घेत आहे. किती लोक इंटरेस्टेड आहेत, एक्सायटेड आहेत, नक्की सांगा. सो आता आपण जाऊया ऑप्शन्सवरती. ऑप्शन्सवरती गेल्यानंतर इथे मला घ्यायचं आहे 27 फेब्रुवारी. ठीक आहे. तर हे मी सर्व क्लिअर करून टाकतो. तर 27 फेब्रुवारीवरती मी आलो.
सध्या बीटीसीची प्राइस चालू आहे जवळपास किती 90-500च्या आसपास. ठीक आहे, 90-500, 90-600च्या आसपास चालू आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ लेट बघाल, जेवढी लोक लाईव्ह मध्ये अटेंड करतात त्यांना काही प्रॉब्लेमच नाही, बट तुम्ही हा व्हिडिओ जर लेट बघाल तर प्राइस इथे चेंज झालेली असू शकते. सो ते तुम्ही तुमच्या हिशोबाने मॅनेज करा. एक्सपायरीला आहेत 46 दिवस, 46 डेज आहेत अजून एक्सपायरीला. आपण सिंपल काय करायचं, आपण यायचं इथे चार्टमध्ये आणि आपल्याला इथे बघायचं आहे की कुठे बाबा एक साधारणतः ॲट द मनी चालू आहे. ॲट द मनी चालू आहे 91,000ला. ठीक आहे, 91,000ला ॲट द मनी चालू आहे. प्राइस चालू आहे जवळपास 4,900. ठीक आहे, पोटची प्राइस चालू आहे 4,900, कॉलची प्राइस चालू आहे 5,150. ठीक आहे, आता मी सगळ्यात पहिलं म्हणजे ऍड करतो आणि इथे मला करायचे आहेत 250 लॉट सेल. लक्षात घ्या, मी ह्या स्ट्रॅटजी साधारणतः 1,000 लॉट सेल करणार आहे, पण ते आत्ताच नाही करणार, हळूहळू करणार. ठीक आहे, कारण की समजा मी आत्ताच 1,000 लॉट सेल केले आणि मार्केट समजा परत वोलाटाईल झालं, वरती गेलं किंवा खाली गेलं किंवा मार्केटमध्ये आयव्ही वाढली तर मला त्याचा पण फायदा भेटला पाहिजे. त्यामुळे मी एक साथ 1,000 लॉट नाही सेल करत. तुम्हाला मी स्विंग ट्रेडिंग शिकवताना पण सांगितलेलं आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये स्विंग ट्रेडिंग आपल्याकडून शिकला असेल फ्रीमध्ये युट्यूब चॅनल, तेव्हा पण मी सांगितलेलं की जेव्हा आपल्याला एखाद्या शेअरमध्ये पोझिशन घ्यायची असते तर ती हळूहळू घ्यायची. सो त्याचप्रमाणे मला जर हा ट्रॅव्हल करायचा तोही मी हळूहळूच करणार. मला जर 1,000 लॉट मारायचे मी आजच 1,000 लॉट मारणार नाही. मी आता 250 लॉट मारणार, कदाचित मी रात्री अजून 250 लॉट मारेन, उद्या 500 लॉट मारेन, या हिशोबाने. म्हणजे समजा एखादा आता मी ट्रेड घेतला 250 लॉट आणि माझ्या नशिबाने समजा मार्केट जे ते बिटकॉइन 20,000 पॉईंट वर गेला किंवा 20,000 पॉईंट खाली गेला, 10,000 पॉईंट खाली गेला, तर काय होईल, माझा स्टॉप लॉस हिट होईल आणि मला लॉस होईल. पण तो लॉस जो आहे ना तो फक्त 250 लॉटवर. सो म्हणून मी एक साथ मोठी पोझिशन नाही घेते या ठिकाणी, हळूहळू मी पोझिशन बिल्ड करणार. 250 लॉटसाठी मला साधारणतः कॅपिटल लागतं आहे $500. $500 म्हणजे किती झालं, 250 लॉटसाठी मला लागतं आहे $500. सो तुम्ही $500 इंटू 85 करा. ठीक, साधारणतः एक 50-55 हजार रुपयाच्या आसपास मला हे कॅपिटल लागणार. तुम्हाला कमी कॅपिटल आहे, तुमच्याकडे 5,000 रुपये, तुम्ही 25 लॉटने करा. तुम्हाला फक्त टेस्ट करायचं, तुम्ही एका लॉटने करा. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःहून टेस्ट नाही करणार तोपर्यंत तुम्हाला समाधान नाही की कशा प्रकारे ट्रेड चालते. तुम्ही जर नवीन आहात, एक लॉटने ट्रेड करा, $2 मध्ये ट्रेड होते फक्त. एक लॉटने तुम्हाला मार्केटचा एक्सपिरियन्स येईल की मार्केट कसं मूव्ह होतं, काय होतं, जेणेकरून तुम्ही ठरवू शकाल की आज मी 1 लॉटने करतो, उद्या 100 नाही केलं तर काय होईल, 1,000 नाही केलं तर काय. ठीक आहे, मी सध्या तुमच्यासमोर करतो आहे 250 लॉटने. ओके, एक $500-$550 म्हणजे 50-60 हजार रुपये माझे तिथे त्या ठिकाणी लागणार आहेत. ठीक आहे, आता इथपर्यंत समजलं सर्वांना. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला इथे स्टॉप लॉस कसा लावायचा हे आत्ताच ठरवूया. असं नाही की मी ट्रेड टाकणार आणि मग ठरवणार. लक्षात घ्या, हे बीटीसी आहे. इथे तुम्ही ट्रेड टाकलात, दुसऱ्या मिनिटाला सुद्धा मार्केट कुठेही जाऊ शकतं. हे निफ्टी सारखं नाहीये, हे कुठेही जाऊ शकतं मार्केट. तर तुम्हाला ट्रेड टाकण्याआधीच सर्व गोष्टी ठरवायच्या आहेत की मी काय करणार. आता बघा, इथे तुमचा पुटमध्ये तुम्हाला प्रीमियम भेटलाय 4,900, कॉलमध्ये प्रीमियम भेटलाय साधारणतः 5,100. वरचे 50 रुपये नको पकडूया, 5,100. मला सांगा टोटल प्रीमियम किती आहे. टोटल प्रीमियम तुम्हाला कलेक्ट किती झालाय. सोपं आहे, 10,000 रुपये. पुटमध्ये 4,900 रुपये भेटले, कॉलमध्ये 5,100 रुपये भेटले. 10,000 रुपयाचा टोटल प्रीमियम तुम्ही कलेक्ट केलेला आहे 45 दिवसांसाठी. आता यायचं चार्टमध्ये. एवढं सगळ्यांना समजलं की मला एकदा तर सांगा चॅट बॉक्समध्ये. चार्टमध्ये यायचं. चार्टमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले एक लाईन मारायची, जी लाईन असणार जो तुम्ही स्ट्रॅडल केलाय त्याची. सो इथे मी येऊन 91,000 लिहिणार कोऑर्डिनेट्समध्ये आणि ह्याला करतो ब्ल्यू. इथे बघा, ही जी तुम्हाला लाईन दिसते हा आहे माझा स्ट्रॅडल. मी 91,000चा स्ट्रॅडल मारलाय. सो फेब्रुवारी महिना संपेपर्यंत माझं प्रॉफिटेबिलिटी अशी राहणार की मी मार्केट इथेच राहिलं पाहिजे, ह्याच्या जेवढं जवळपास राहील तेवढं मी प्रॉफिटेबल राहणार. इथपर्यंत पहिला पॉईंट समजला असेल तर मला सांगा. मार्केट ज्याच्या जवळ राहिलं तर मी प्रॉफिटेबल राहणार. आता माझी रेंज कितीची आहे, रेंज म्हणजे मी किती प्रीमियम कलेक्ट केले, 10,000 पॉईंट्स. ठीक आहे, सो 10,000 पॉईंट्स मी कॉल आणि पुटचा प्रीमियम कलेक्ट केला. म्हणजे मी 91,000 पासून वर 10,000 पॉईंट आणि 91,000 पासून खाली 10,000 पॉईंट माझी रेंज असणार. टोटल मी जेवढा प्रीमियम कलेक्ट करतो तेवढा वरती आणि खाली मार्क करायचा. सो 91,000 पासून 10,000 पॉईंट म्हणजे किती झालं, 1,01,000 आणि खालच्या साईडला किती झालं, 81,000. मी जे काही करतोय ते समजतंय का तुम्हाला? जरा एकदा ऍटलीस्ट चॅट बॉक्स मध्ये सांगा कमेंट करून. तेव्हा ही आहे माझी रेंज. कळलं इथपर्यंत मी काय केलं ते.
मी स्ट्रॅडलची रेंज मार्क केली, मी माझा ब्रेक इव्हन मार्क केलं 1,01,000 आणि 81,000. हे कसे आले तर हे तुम्ही, मी प्रीमियम कलेक्ट केला 10,000, त्यामुळे इव्हन हे तुम्ही डेल्टावरती अॅनालाइज बिटकॉइन करून पण करू शकता. सो अॅनालाइज बिटकॉइन तुम्ही गेला तर की येणार तुम्हाला हे एक्झॅक्ट लेवल येणार 1,01,100, 80,900. पण मी एक अप्रॉक्स लेवल घेतोय 81,000 आणि 1,01,000 अप्रॉक्स लेवल. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी ह्या ट्रेडमध्ये लावलेले आहेत $555. मला मॅक्झिमम भेटतात किती आहे? मला मॅक्झिमम भेटतात किती आहेत? $2,500 भेटतात. म्हणजे मला 5 पट पैसा भेटतोय, मॅक्झिमम 5 पट पैसा मला भेटू शकतो. मी ऑप्शन सेलिंग करतोय, माझी अपेक्षा आहे मला 5 पट नको. मी जर नॉर्मल निफ्टीमध्ये ऑप्शन सेलिंग केलं ना, तर मी महिन्याला 4 ते 5% अपेक्षा करतो. किती? 4 ते 5% फक्त. म्हणजे जर मी तिथे $500 लावत असेल, फॉर एक्झाम्पल निफ्टीमध्ये मी $500 लावत असेल, तर मी तिथे अपेक्षा करतो $25 महिन्यावर, 4-5%. सो इथे आपण $500 लावून $2,500 अपेक्षा करणं चुकीचं आहे. ठीक आहे, आपण सिंपल काय करायचं, म्हणजे मी सिंपल काय करतो, एक 60 ते 70% किंवा 100% प्रॉफिट आलं की आपण एक्झिट करायचं मार्केटची कंडिशन बघून. समजा आता $500 मी लावले, मला एक त्याच्यामध्ये $300-400 आसपास प्रॉफिट आला की मी एक्झिट करायला बघणार, लगेच करणार असं नाही. एक्झिट करायला बघणार, मार्केटमध्ये काय कंडिशन आहेत काय, किंवा छोटं थोडं एक्झिट करेल. माझ्याकडे 1000 लॉट असतील तर पहिले 500 लॉट एक्झिट करेल. सो अशा प्रकारे मी अंदाज घेत एक्झिट करणार. कारण की तिथे ऑब्व्हियसली मला एवढा मोठा प्रॉफिट नको आहे, जो की मला भेटणं नियर टू इम्पॉसिबल आहे. तो कधी भेटणार? जर फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 5:30 वाजता, फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी 5:30 वाजता मार्केट एक्झॅक्टली 91,000ला क्लोज झालं, एक्झॅक्टली 91,000, तरच मला तो एवढा प्रॉफिट भेटणार. सो मला तेवढे रिस्क नाही घ्यायचे, आणि तोपर्यंत मी थांबलो आणि मार्केटमध्ये उलटफेर झाला तर मला मोठं नुकसान होईल. त्यामुळे मी छोट्या ह्याच्यामध्येच खुश राहणार. एक 70-60% प्रॉफिट आलं मी त्यामध्ये खुश राहणार. ठीक आहे, अशा प्रकारे जे तुम्ही हा ट्रेड जो आहे तो सिम्पलमध्ये इथे करणार आहे, तो म्हणजे 91,000चा स्ट्रॅडल फेब्रुवारी महिन्याचा. ठीक आहे, फेब्रुवारी महिन्याचा केवळ 250 लॉटने. क्लिअर? आता हा जो ट्रेड आहे तो मी या ठिकाणी इथे टाकतो, प्लेस ऑर्डर करतो. ठीक आहे, प्लेस ऑर्डरवर क्लिक केली की माझा ट्रेड इथे सक्सेसफुली पडणार. इथे बघा, ऑर्डर फिल झाली, माझा ट्रेड इथे सक्सेसफुली पडला. मी जाऊन बघतो आता पोझिशन्समध्ये आणि तुम्हाला स्टॉप लॉस लावून दाखवतो. ओके, इथे आलो मी. इथे आल्यानंतर ना मला इनिशियली एक लॉस दिसतोय $40. आता हा का दिसतो? कारण की ना मी केलंय सेल. पण समजा मला 5,000 रुपयाला सेल करायचं असेल तर बिटकॉइन मध्ये ना अजून तेवढी जास्त लिक्विडिटी नाहीये की मला 5,000ला सेल करायचे, म्हणजे समोरचा 5,000ला बाय करायला रेडी असेल. समजा मी 5,000ला सेल करतोय, समोरचा रेडी आहे 4,980ला बाय करायला, तर मला इच्छा नसतानाही ₹20 डिस्काउंट मध्ये तो सेल करावा लागणार, कारण की समोरचा रेडीच नाहीये मार्केट प्लेसमध्ये. सो ही गोष्ट असं, त्यामुळे इनिशियली थोडासा लॉस दिसतो, बट ओव्हरऑल जो आहे तो मार्केट तुमच्या साईडने गेलं तर हा लॉस आरामात रिकव्हर होऊन जातो. ठीक आहे, जर मी $2,500ची अपेक्षा करतोय, म्हणजे मला जर माझा ट्रेड $2,500 मॅक्झिमम दाखवतोय, तर इथे सुरुवातीला मला $30-40 द्यायला काय हरकत नाहीये. ठीक आहे, ऑब्व्हियसली तुम्हाला तिथे लिक्विडिटी नसल्यामुळे ही गोष्ट फक्त होते आहे, अदरवाईज ती होणार नाही. ठीक आहे, सो इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यश टाईप करून पाठवा. ओके, ठीक आहे. सो आय होप सो तुम्हाला एवढं समजलेलं. आता आपण याला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावूया का इथेच? किती लोकांना शिकायचं आहे? फटाफट मला जरा कमेंटमध्ये सांगा. टार्गेट स्टॉप लॉस इथेच मी तुम्हाला लावून दाखवू का? कसे लावणार, काय लावणार, माझी पद्धत काय आहे, मी कसे टार्गेट स्टॉप लॉस लावतो? शिकायचं असेल फटाफट सांगा. ओके, मी इथे ऑप्शन्समध्ये गेलो, परत एकदा ऑप्शन्समध्ये गेलो, ट्रेड घेतला मी, परत एकदा ऑप्शन्समध्ये गेलो, खाली आलो. खाली आल्यानंतर इथे मला ह्या माझ्या पोझिशन्स दिसत आहेत. इथे मला माझ्या पोझिशन दिसते. आता मी काय करतो ते तुम्हाला सांगतो, आणि तुम्ही काय करता तेही सांगतो. इथे बघा, मी काय करतो, माझी पद्धत काय आहे ऍडजस्टमेंटची. ज्या वेळेला तर मी ही रेंज मार्क केली आहे, जोपर्यंत बीटीसी ह्या रेंजमध्ये आहे मी काहीच नाही करणार. म्हणजे आज मी 90,000 91,000ला बीटीसी असताना स्ट्रॅडल घेतला, समजा उद्या बीटीसी 97,000 गेला तरी मी काहीच नाही करणार. का? कारण की माझी रेंज आहे. सो माझी स्ट्रॅटेजी काय आहे की जोपर्यंत ही रेंजमध्ये बीटीसी आहे मी काहीच करणार नाही. ह्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला ॲडव्हान्स कोर्समध्ये शिकवणार फ्रीमध्ये. तुम्हाला माहिती आहे आपण ऑप्शन सेलिंगसाठी ॲडव्हान्स कोर्स घेत आहोत फ्रीमध्ये, एक पुढच्या 2 आठवड्यानंतर. त्यात मी तुम्हाला हे सर्व शिकवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कॉइन स्विचमध्ये अकाउंट ओपन करायचं. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नाही, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉइन स्विचची लिंक आहे, तुम्ही अकाउंट ओपन केलात की तुम्ही ह्या
ॲडव्हान्स कोर्सला फ्रीमध्ये येणार. बट तुम्हाला एक अंदाज देऊन ठेवतो, मी एक्झिट नाही करणार तोपर्यंत जोपर्यंत ह्या लेवल्स ब्रेक होत नाहीत. आणि ह्या लेवल जरी ब्रेक झाला तरी मी नवीन स्ट्रॅटजी आहे ते ओपन करणार आहे. सो माझी ती स्ट्रॅटेजी आहे ॲडजस्टमेंट आहे. ओके. तत्पूर्वी मी काय करणार, मी आधी इथे स्टॉप लॉस लावणार. विदाउट स्टॉप लॉस मी जाणार नाही. सो 2 पद्धती आहे स्टॉप लॉस लावायच्या. स्टॉप लॉसमध्ये 2 पद्धती म्हणजे तुम्ही इथे प्रीमियमच्या 50%चा एसएल लावू शकता. म्हणजे समजा तुम्ही इथे प्रीमियम कलेक्ट केलाय ₹5,000, तर 5,000 ते 50% म्हणजे 2,500, म्हणजे 5,000 प्लस 2,500 ₹7,500 तुम्ही स्टॉप लॉस लावू शकता इथे. म्हणजे जर ही प्राइस 7,500 झाली ते एक्झिट होईल आणि तोपर्यंत ही प्राइस कमी झाली तुम्हाला थोडासा तरी प्रॉफिट होईल. म्हणजे ओव्हरऑल तुम्ही छोट्याशा लॉसमधनं बाहेर याल. ही झाली एक गोष्ट. पण मी काय करणार ते मी तुम्हाला सांगतो. इथे बघा, टार्गेट आणि स्टॉप लॉस वरती क्लिक करायचे. आता इथे मी कॉल ऑप्शनला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावतोय. सो पहिलं म्हणजे आहे टार्गेट. टार्गेट माझं काय असणार, मी इथे टार्गेटमध्ये पर्सेंटेजमध्ये आलो. इथे मी लावणार 90%. 90% म्हणजे काय, की आता मी हा ऑप्शन ₹5,000 शॉर्ट केलाय. जेव्हा त्याची किंमत ₹500 होईल तर मी एक्झिट झालो पाहिजे. म्हणजे काय, ₹500 म्हणजे काय, 90% गळून गेला. आता त्याला फक्त शेवटच्या 10% मी वाट नाही बघत बसणार, त्यामध्ये रिस्क आहे. सो 90% माझं टार्गेट आहे. खाली आलो स्टॉप लॉसमध्ये. स्टॉप लॉस तुम्ही इथे 50% लावा. इथे बघा, तुम्ही इथे 50% लावा. म्हणजे काय होईल, तुमचा P&L व्यवस्थित दिसेल या ठिकाणी. 50%ला तुम्ही एक्झिट व्हाल आणि जेव्हा तुमचा ह्याचा 50%चा एसएल एक्झिट होईल तेव्हा तुम्हाला पुटमध्ये थोडाफार प्रॉफिट होईल. तो पण तुम्ही एक्झिट करा आणि छोट्याशा लॉसमधनं बाहेर पडा. ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे. सिंपल स्ट्रॅटेजी. पण मी काय करणार, मी थोडंसं ॲडजस्टमेंट करणार, कारण की मी ऑलरेडी प्रॉफिट बुक केलेलं आहे यातनं. सो मी इथे 100%चा एसएल लावतो नेहमी. ठीक आहे. मी इथे नेहमी 100%चा एसएल लावतो. म्हणजे आता हा जो प्रीमियम 5,000 आहे तो जेव्हा 10,000 होईल तेव्हा मी एक्झिट झालं पाहिजे. ओके. ह्याच्यात थोडीशी रिस्क जास्त आहे, बट माझ्याकडे ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे मी ही गोष्ट करत आहोत. तुम्हाला मी दोन्ही गोष्टी सांगितल्या. तुम्ही सेफ असाल 50% लावा, अदरवाईज तुम्ही 100% लावू शकता. कन्फर्म करणार. कन्फर्म केल्यानंतर इथे बघा, इथे आलं टार्गेट आणि स्टॉप लॉस. सेम मी हा टार्गेट स्टॉप लॉस इथे लावेन. टार्गेट लावेन 90% आणि स्टॉप लॉस लावेन 100%. सो इथे कन्फर्म केलं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्टॉप लॉस ना तुमचा 2 पैकी एकाच लेगचा हिट होणार आहे. समजा तुमचा कॉलचा स्टॉप लॉस हिट झाला, तुम्हाला नोटिफिकेशन येणार. त्या क्षणी तुम्ही काय करू शकता, एक तर पुट एक्झिट करू शकता किंवा पुटला जिथे आहे तिथे स्टॉप लॉस लावून सोडून देऊ शकता. मग त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉफिट आहे. समजा हा 5,000चा 10,000 झाला, तर ॲटलिस्ट हा ₹5,000 3,000 तरी होईल. थोडंसं कमी तर होईल. सो तुम्हाला त्याच्यात प्रॉफिट भेटणार. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला काम करायचं, तुम्हाला छोटासा लॉस होईल किंवा तुम्ही 50% जे आहे ते एसएल लावून त्या ठिकाणी काम करू शकता. मी जे 100% का लावलंय, कारण की मला थोडीशी रेंज मोठी हवी आहे. 100% लावण्याचं रिझन काय, की बाबा मला ॲडजस्टमेंटला एक स्कोप हवा आहे. असं नाही झालं पाहिजे की मार्केट इथे आलं आणि मी एक्झिट झालो स्टॉप लॉसमुळे. तसं नाही झालं पाहिजे. त्यामुळे माझं एसएल मी इथे 100% ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो आता करंटली ह्या पोझिशनला टार्गेट आणि एसएल ऑलरेडी लागलेले आहे. ओके. टार्गेट लागलेला आहे, स्टॉप लॉस लागलेला आहे. सो अशा प्रकारे जे आहे तो तुम्ही सिंपल पद्धतीने तुमचे ट्रेड्स मॅनेज करू शकता. सिंपल पद्धतीने जे तुमचे स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करू शकता. 1,000-2,000 पॉईंट्सची मूव्ह आली तरी एसएल नाही हिट होणार आहे याच्यामध्ये, कारण की आपला एसएल थोडासा मोठा आहे. ठीक आहे. ते 1,000-2,000 पॉईंटला एसएल हिट होणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. ह्याच्यामध्ये रेंज तुमची मोठी आहे, तुमची 20,000 पॉईंटची रेंज आहे. ओव्हरऑल रेंज बघाल ना, 20,000 पॉईंट्सची रेंज आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही या ठिकाणी, आता आज आहे सोमवार बरोबर, आज मंडे आहे. तुम्ही या ठिकाणी एक फ्रायडे सॅटर्डे पर्यंत जरी थांबलात ना, म्हणजे मार्केट जर सॅटर्डे पर्यंत इथे थांबलं कुठेही जवळपास, तरी तुम्हाला चांगला प्रॉफिट होणार. एक 3-4 दिवसाचा फक्त खेळ आहे हा. मी असं नाही बोलत की फेब्रुवारीची एक्सपायरी म्हणजे फेब्रुवारीला एक्झिट व्हा. आता लक्षात घ्या, मी आधीचा जो ट्रेड घेतलेला तो घेतलेला 30 जानेवारीची एक्सपायरी. तुम्ही एक्झिट कधी केले, 10 जानेवारीला केले. म्हणजे 30 जानेवारी म्हणजे तोपर्यंत थांबायची गरज नाही, तोपर्यंत थांबायचंच नसतं. आता समजा ह्या ट्रेडमध्ये मला परत 10-15 दिवसात प्रॉफिट झाला ना, मी हा एक्झिट करेन. आणि मग परत मी कदाचित मार्चचा ट्रेड घेईन किंवा मार्च 10चा ट्रेड घेईन, जे काय असेल ते तुमच्या समोरच घेईन. अशा प्रकारे जे आहे ते करंटली मी लाईव्ह ट्रेड तुमच्या समोर घेतलेला आहे. तुमच्या समोर ही पोझिशन आहे, जे काय चाललंय ते. आपण याचे रिझल्ट्स, ह्याचे अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती घेत जाऊ. तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिकडे तुम्ही नक्की जॉईन व्हा. तिकडे तुम्हाला सर्व गोष्टी फ्रीमध्ये शिकायला भेटतील क्रिप्टोबद्दल. टेलिग्राम नक्की जॉईन व्हा. सोबतच एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपली क्रिप्टो अल्गो ट्रेडिंगची बॅच नंबर 2 फ्री बॅच सुरुवात होते आहे 15 जानेवारीपासून. याच आठवड्यापासून पुढच्या 3 दिवसात 15 जानेवारीपासून मी सेकंड बॅच सुरू करतोय. रात्री 9 वाजता त्याचे झूमवरती लाईव्ह सेशन असतात. ह्या बॅचसाठी काय करावं लागेल, एकही रुपये फी नाही.
एकही रुपये फी नाही. फक्त एकच गोष्ट, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आहे. तिकडून तुम्ही तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. ओके, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंजची लिंक आपण दिलेली आहे. तुमचं फ्री अकाउंट ओपन करा. अकाउंट ओपन झालं की खाली टेलिग्रामची लिंक आहे, तिकडे जॉईन व्हा. तिकडे आमचा आयडी असतो, त्यावरती मेसेज करा. एकदा अकाउंट ओपन झालं की आमच्या टेलिग्रामला जॉईन झालं की तिकडे आमचा आयडी येतो. तिकडे आम्हाला मेसेज करा. आमची टीम तुम्हाला ग्रुपला ॲड करेल. तिकडे तुम्ही फ्रीमध्ये ही बॅच अटेंड करू शकता, एकही रुपया न भरता. 7 दिवसाची ही ॲडव्हान्स बॅच असते. पहिली बॅच याची झालेली आहे. पहिली बॅच सक्सेसफुल झालेली आहे. भरपूर लोकांनी ऑलरेडी अटेंड केलेलं आहे. सोबतच तुमच्यापैकी अशी इथे किती लोक आहेत ज्यांनी पहिली बॅच अटेंड केली? मला जरा कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुमच्यापैकी अशी इथे किती लोक आहेत ज्यांनी पहिली बॅच अटेंड केलेली आहे. पहिली बॅचचे सर्व सेशन अटेंड केले आहेत किंवा 1-2 केले आहेत, काही मिस झालेत, तेही मला सांगा. जर तुम्हाला सर्व सेशन अटेंड करायचे असेल पुन्हा एकदा, तर तुम्ही सुद्धा ही बॅच जी आहे ती फ्रीमध्ये अटेंड करू शकता. म्हणजे एकदा तुमचं आपल्या अंडर डेल्टा एक्सचेंजमध्ये अकाउंट ओपन झालं की तुम्हाला ही बॅच जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा फ्रीमध्ये अटेंड करण्याची संधी भेटेल. आता ह्या सेकंड बॅचमध्ये फर्स्ट बॅचवाले पण फ्रीमध्ये अटेंड करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा कोर्स लाईव्ह होतो, इथे रेकॉर्डिंग वगैरे दिले जात नाहीत. तुम्ही जर मिस केलात तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या महिन्यामध्ये ते अटेंड करायला भेटेल. तर त्यामुळे शक्यतो मिस करू नका. ठीक आहे. अकाउंट एकदा ओपन केलात की ह्या डेल्टासाठी मी जेवढे पण कोर्स आणणार फ्रीमध्ये, तेवढे सर्व तुम्हाला भेटणार. असं नाही की हा भेटला म्हणजे पुढचे नाही भेटणार, सर्व भेटणार. ठीक आहे. सो अकाउंट नक्की ओपन करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कॉइन स्विचची सुद्धा लिंक आहे, तिकडे सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. ओके, तुम्हाला लवकरच मला माहिती आहे तुम्ही लोक खूप एक्साइटेड आहात क्रिप्टोमध्ये फ्युचर्समध्ये अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी. ओके, फ्युचर्समध्ये अल्गो ट्रेडिंग करण्यासाठी आपलं फ्युचर्समध्ये आपण स्वतःचा अल्गो तयार केलेला आहे. स्वतःची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे, स्वतः कोडिंग करून. सो तो एक याच आठवड्यामध्ये आपलं चालू आहे की तुमच्यासाठी आणावा. ठीक आहे. याच आठवड्यामध्ये जे आहे ते आपण ट्राय करू तो अल्गो तुमच्यासाठी आणावा फ्युचर्सवाला, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. ठीक आहे. लवकरच बऱ्याच गोष्टी येत आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब जे आहे ते नक्की करून ठेवा. सर्व डिटेल्स तुम्हाला इथेच भेटणार आहे. थँक्यू. धन्यवाद.